आजची सोमवारची सकाळ महाराष्ट्राला सुन्न करणारी हेलावून टाकणारी ठरली। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला पहाटे 3:30 वाजता आग लागली। व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। पूजा स्वप्नील बर्गे, किरण गंगाराम बेठेकर आणि गायत्री प्रफुल्ल चोपडे असं मृत्यू झालेल्या बालकांची नावं आहेत। या घटनेच्या वेळी या कक्षात 39 बालकांवर उपचार सुरू होते। आग लागताच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत बालकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले। 6 बालकांना तातडीनं सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून रुग्णालयातील बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला आमच्या व्हिजिट पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। मैं टाकरगढ़ शंभू में था, मेरा भाई यहाँ पर था बच्चे के पास। उसका फोन आया मेरे को 3:30 बजे कि भैया यहाँ आग लग गई और वो बच्चे को भी अंगार लग गई है, थोड़ी भड़क ये लगा है। तो फिर मैं तुरंत यहाँ आया तो बच्चे को यहाँ पर सुपर में एडमिट कराए। सुपर में एडमिट कराए तो बच्चे के हालात अभी नाजुक है और उसको हमने यहाँ पर डफरीन में इसलिए एडमिट करे थे क्योंकि उसकी सांस लेने में दिक्कत थी, सांस कमजोर था, ले नहीं रहा था। तो वहाँ 8 दिन से हमने यहाँ एडमिट था। तो रात में ये हादसा हो गया और यहाँ पर अभी उन्होंने सुपर फैसिलिटी में यहाँ पर लाके एडमिट करा दिए। तकरीबन 3-3:30 बजे की घटना है, 3:30 बजे की घटना है और हमें मालूम पड़ा 4-4:30 बजे। तो पहले मालूम पड़ा तो आपका बच्चा वहीं पर था? हाँ, वही था बच्चा। तो ये बताया गया था कि तुम्हारे बच्चे को वेट का प्रॉब्लम है, उसको ICU में रखेंगे और हमको 2 दिन से तो मिलन नहीं बच्चे को। और रात में ऐसा हादसा हो गया, फिर हम बच्चे को ढूंढने आए तो बच्चा हमारा दिखने लापता बच्चा दिख रहा हमारे को। बाबू पाहिजे बायकोला काय सांगेन मी? बायको काय करण? तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची याच्यावर घ्या। आम्ही नागपूर शिफ्ट करायला तयार होतो, त्यांनी म्हटलं तेव्हा डफरीनवाल्यांनी काय म्हटलं त्यांनी मग नंतर की इथं फॅसिलिटी अवेलेबल झाली, तेव्हा सोयच नाही, तुम्ही तर कशाला ठेवलं? आम्हाला तुमच्याकडून इलाज नाही होत का? अमरावती आग दुर्घटना प्रकरणी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती स्वतः आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। चौकशी समिती 8 दिवसात अहवाल देणार असून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील आंबेडकर म्हणाले। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांशी तसंच मृत बाळांच्या नातेवाईकांशी संवाद साधले आणि त्यांचं सांत्वन केलं। आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणाने अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहेत। खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे। फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल। त्या अहवालानंतर जे ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाणार। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली आणि आगीच्या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। आता या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय तर सत्ताधाऱ्यांकडून चौकशीचे आणि दोषींवर कारवाईचं आश्वासन पाहायला मिळतंय। यांचा विशेष म्हणजे मी माहिती घेतली, ऑडिट झाला नाही। अरे एखादी यापूर्वी सुद्धा अमरावतीला घटना घडली होती,
पण अजून तुम्ही ऑडिट करत नाहीत. आरोग्याच्या व्यवस्थेकडे तुमचं दुर्लक्ष आहे आणि त्यातून ही घटना घडली आहे. मला वाटतं की या प्रकरणामध्ये आरोग्य मंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये जळाल्यानंतर 3 बालकांचा मृत्यू झाल्यावर याला हे सरकार जबाबदार आहे. त्या मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर ही जबाबदारी टाकून आरोग्य खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्याचे खात्याचे मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. उद्घाटन करायला फार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.